हाय फ्रेंड, आज आपल्या लंच थाली चॅलेंजचा 10वा दिवस म्हणजेच लास्ट दिवस. त्यासाठी स्पेशल नॉनव्हेज थाली. चला तर बघूया काय काय बनवलं आहे नॉनव्हेजमध्ये. बिर्याणी बनवलेली आहे, चिकन 65, रस्सा चिकन, चिकन सुक्कं, कांदा, लिंबू आणि भाकरी. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे चिकन घेतलं, हळद टाकली, धने पूड टाकली, मीठ आणि हे लसूण अद्रक पेस्ट आणि दही. एक लिंबू टाकलेला आहे. जास्त आंबट नसेल तर तुम्ही नका टाकू लिंबू, फक्त दही पण टाकू शकता. आता हे आपल्याला मॅग्नेट करून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण इकडे तांदूळ भिजायला ठेवूया. आणि हे इथे एका कढईमध्ये तेल टाकून कांदा टाकलेला आहे. आपल्याला फ्राय करून कांदा घ्यायचा आहे. एकदा कांदा टाकल्याने मऊ होतो, म्हणून आपल्याला परत एकदा डीप फ्राय करायचा आहे. मग आपला हा कांदा भाजून झालेला आहे, बघू शकता. आता आपल्याला याच कढाईमध्ये मी हेच तेल वापरत आहे. खडे मसाले टाकली, हिरवी मिरची टाकली, कांदा टाकला आणि आता टोमॅटो टाकूया. आता हे टोमॅटो गळून झालं की आपण ह्यात मॅग्नेट केलेलं चिकन टाकूया. चिकनला आता पाणी सुटेल. चिकनला पाणी सुटून आठायच्यापर्यंत आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत. बघू शकता, लाल तिखट, काळं तिखट आणि बिर्याणी मसाला मी घेतलेला आहे, तो छान मिक्स केलेला आहे. आता याला बारीक गॅस करून ठेवायचा आहे. तोपर्यंत इकडे आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि गरम मसाले, लिंबू आणि मीठ टाकून याला झाकून ठेवायचं आहे. आता याला उकळी आलेली आहे. आता आपण यात तांदूळ टाकून घेऊया. आता हे तांदूळ आपल्याला 90% शिजू द्यायचे आहेत. आणि आता तांदूळ आपले शिजलेले आहेत, थर लावून घेऊया. चिकन पण शिजलेलं आहे. आधी तूप टाकलं, नंतर वरून तांदळाचा थर दिलेला आहे भाताचा. वरून चिकन टाकलं, परत एकदा तांदूळ टाकले, परत चिकन टाकलं आणि परत तांदूळ टाकून परत चिकन टाकलेलं आहे. असे एका पाठोपाठ आपल्याला थर द्यायचे आहेत. आणि परत वरून तूप टाकायचं आहे. इथे आता दम देण्यासाठी माझ्याकडं कोळसा नव्हता, तर मी असा जुगाड केलेला आहे. तूप टाकून दम दिलेला आहे. आता इथे चिकन 65 बनवून घेऊया. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यात लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून 65 मसाला टाकला, अंडा टाकलं आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. एक लिंबू पिळून घेतला आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स करून आपल्याला मॅग्नेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 15 मिनिट. आता इकडे मी एक कढई घेतली, त्यात तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता, 65 आपलं तयार आहे. आता आपण सुक्कं चिकन आणि रस्सा चिकन करून घेतो. त्यासाठी चिकनमध्ये हळद टाकली, धनेपूड टाकली आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि एका पातेल्यात तेल टाकलं. आता कांदा टाकायचा आहे आणि कांदा भाजून झाला की त्यात चिकन टाकायचं आहे. चिकनला पाणी सुटू द्यायचं आहे आणि वर ताट झाकून ठेवलं ना, असं की गरम पाणी नंतर त्यात टाकायला होतं. हे गरम पाणी आपण यात टाकलेलं आहे. आता हे शिजेल तोपर्यंत आपण मसाले बनवून घेऊया. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं हे आपण वाटण करून घेतलेलं आहे. इथे हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, कांदा आणि डाळ. आता हे भाजून घेतलेलं आहे, ह्याचं पण आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघू शकता, ह्यात पाणी टाकून आपण परत एकदा पेस्ट बनवून घेऊया. इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात तेच तेल टाकलेलं आहे मी. आता यात मसाले टाकले आणि आता यात हे गरम मसाले टाकूया. काळं तिखट, लाल तिखट आणि सुहाना मसाला. याचा आपण रस्सा बनवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला चिकनचा रस्सा टाकायचा आहे. मग होईल आपली ही रस्सा भाजी. आता याच्यामध्ये आपण ही डाळ आणि कांद्याचं पेस्ट टाकलेली आहे, मीठ टाकलं, तयार आहे आपली रस्सा भाजी. इथे आपण सुकं चिकन बनवून घेऊया. कढाई घेतली, त्यात तेल टाकलं, त्यात आता हे कांदा टाकला. कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा लाल झालेला आहे. त्यात आपण हे मसाले टाकलेले आहेत, छान मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, मीठ टाकून चिकन टाकून याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली चिकनची सुकी भाजी. आता इथे मी भाकरी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण थाळी तयार करूया. बिर्याणी घेतली, चिकन 65,
सुकं चिकन, रस्सा चिकन, कांदा, लिंबू आणि भाकरी. तयार आहे आपली नॉनव्हेज थाली. 10व्या दिवसाची 10वी थाळी चॅलेंजचा लास्ट दिवस. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. 10 दिवसाचं चॅलेंज पण तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.